लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि सर्वत्र पदाधिकारी जे आहेत ते आपापला प्रचार करायला जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या मातोश्री परिसरामध्ये आहोत आणि मातोश्री परिसरामध्ये पाहतोय की स्वतः ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा प्रचार करण्यासाठी पदाधिकारी जे आहेत ते भाजपचे पोहोचलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, भाजपचा प्रचार करण्यासाठी आणि विशेषतः उज्ज्वल निकम यांचा प्रचार करण्यासाठी मातोश्री परिसरात तुम्ही आलेले आहात, काय प्रतिक्रिया? आम्ही उज्ज्वल निकम यांचा प्रचार करण्यासाठी या एरियामध्ये आलेलो आहोत। लोकशाही आहे, लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचणे आणि देशभक्त उज्ज्वल निकम यांना मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। जनतेचा संमिश्र आणि अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय। लोक आमचे पत्रक घेत आहेत, आश्वासन देतात की आम्ही मतदान करू। विशेषतः पूर्ण बँड्रा परिसर असेल, सांताक्रूज परिसर असेल, पूर्ण उत्तर मध्यचा प्रचार करत असताना विशेषतः मातोश्रीवरती सर्वांचं लक्ष आहे, कारण की उद्धव ठाकरे देखील स्वतः म्हटले होते की मी पहिल्यांदा काँग्रेसला मतदान करणार आहे आणि त्यांच्याच मातोश्री परिसरामध्ये तुम्ही प्रचार करताय। स्वतः आतमध्ये देखील तुम्ही गेला होता। लोकांचा या ठिकाणी कसं काय, लोक काय प्रतिसाद देतात? तुम्ही आता बघितलं असेल, एक तुम्हाला व्हिज्युअल्स पण मिळाले असतील आता चालत येताना, कारण की आतमध्ये तुम्ही नव्हतात। आता चालत येताना एक काका होते, त्यांना आम्ही जेव्हा म्हटलं की उज्ज्वल निकमांच्या प्रचारार्थ आम्ही फिरतो आहोत, तुमचं वोटर स्लिप नाव काय, आणि आम्ही त्यांना पत्रक दिलं। त्यांनी अतिशय आनंदाने ते स्वीकार केलं आणि म्हटलं नक्कीच आमचं मत तर मोदींना आहे आणि लोक अतिशय वेलकम करतात। हे ओव्हरहाईप केलेलं आहे। या एरियात सुद्धा उज्ज्वल निकमांना मानणारे, मोदींना मतदान, उज्ज्वल निकमांना मतदान करणारे आणि मोदींना मानणारा मोठा वर्ग या एरियात पण राहतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की या ठिकाणी उज्ज्वल निकम यांचा प्रचार करण्यासाठी जे आहे ते भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते मातोश्रीमध्ये पोहोचलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने मातोश्री बंगल्याबाहेरचे जे काही लोक आहेत ते चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत, अशी प्रतिक्रिया जी आहे ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। कॅमेरामन प्रेम मात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।